संतोष देशमुखांची हत्या करणारा कृष्णा आंधळे कुठे आहे असा प्रश्न बीडमधील प्रत्येक नागरिक विचारतोय। कृष्णा आंधळे आकाशात लपलाय की पाताळात असा प्रश्न प्रत्येकाला पडलेला आहे। कारण संतोष देशमुखांच्या इतर मारेकऱ्यांना पकडून अनेक दिवस झाले तरी आरोपींचा साथीदार कृष्णा आंधळे अजूनही सापडलेला नाहीये। पुण्यामध्ये त्यानं पोलिसांना गुंगारात दिला तो दिलाच, तिथून कृष्णा आंधळे कुणालाही सापडलेला नाही। त्यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे। दरम्यान कोण आहे कृष्णा आंधळे पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। कृष्णा आंधळे हा बीड जिल्ह्यातल्या धारूरचा आहे। कृष्णा आंधळे याचे वडील शेतकरी आहेत। कृष्णाच्या घरची परिस्थिती जेमतेम आहे। कृष्णा आंधळे हा ऊसतोड कामगारांचा मुकादम होता। ऊसतोड मुकादम असला तरी गुन्हेगारी जगताचं त्याला आकर्षण होतं। तर कृष्णा आंधळेवर आतापर्यंत कोणते आरोप झालेले आहेत पाहूयात। कृष्णा आंधळेवर धारूर पोलीस ठाण्यामध्ये 3 गुन्हे दाखल आहेत। अंबाजोगाई पोलीस ठाण्यामध्ये 2 गुन्हे, निनावी नावानं धमकी देणं हा देखील गुन्हा दाखल आहे। मारहाण करणं, जीवे मारण्याची धमकी देणे, संतोष देशमुखांच्या खुनाच्या गुन्ह्यात देखील त्याचं नाव आहे।